महाराष्ट्र राज्यातील लाखो रेशन कार्ड धारकांना सरकारचा सगळ्यात मोठा दणका. लाखो रेशन कार्ड होणार कायमचे बंद, सरकारकडून मोठी घोषणा. मित्रांनो, नवीन नियम काय केलेत आणि महाराष्ट्र सरकारने राज्यातील जवळजवळ 30 लाख रेशन कार्ड बंद करण्याचा घेतलाय क्रांतिकारी निर्णय. नेमका काय निर्णय आहे, कधीपासून होणार आहे बंद, तर रेशन कार्ड धारकांनी आता काय करावं बघूया सविस्तर. महत्वाची अपडेट. महाराष्ट्र राज्य सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय मात्र सर्वसामान्यांना बसलाय जोरदार फटका. तर तुम्हाला हे 5 मोठे बदल करून घ्यायचे आहेत, अन्यथा तुमचं रेशन 1 एप्रिल पासून होणार कायमचं बंद. मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी सरकार वेळोवेळी निर्णय घेते, मात्र हा निर्णय आता महाराष्ट्रातील जवळजवळ 12 कोटी जनतेच्या मुळावरती आल्याची सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी आता सरकारने तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. मित्रांनो, रेशन कार्ड सर्वसामान्यांसाठी खूप महत्वाची असते. रेशन कार्ड शिवाय कोणत्याही योजनेला तुम्हाला हात घालता येत नाही किंवा कोणतेही काम करता येत नाही, किंवा सर्वसामान्यांच्या जगण्याचा आधार म्हणजेच तुमची पुरवठा शिधापत्रिका रेशन कार्ड आता ही कायमची बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला या 5 गोष्टी करायच्या आहेत. जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्हाला मात्र खूप मोठा फटका बसणार आहे. बघूया सविस्तर सरकारने काय केलेत 5 महत्वाचे बदल. ते होणार आहेत लागू पुढील 8 दिवसामध्ये. रेशन कार्ड धारकांसाठी 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम लागू केले. ते नियम कधी नव्हे एवढे कडक असून तुमच्या रेशन कार्ड बंद करण्याच्या हालचाली सरकार करत आहे. कायमचं रेशन कार्ड बंद करून तुमचं कायमचं अन्नधान्य बंद करण्याचा हा निर्णय अतिशय संतापजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल ते आता आपण जाणून घेऊया. जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल केले आहेत. नुकतंच सरकारकडून रेशन कार्ड पात्रतेबाबत नवीन आणि अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. वन नेशन वन रेशन कार्ड या संकल्पनेला अधिक प्रभावी करण्यासाठी 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. या नवीन बदलांमुळे देशातील लाखो अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशन यादीतून कायमची वगळली जाणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातली जवळजवळ 3.5 कुटुंब यामध्ये येतात. असा धक्कादायक निर्णय सरकारने घेतलाय. केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्ड साठी नवीन आणि कडक निकष लागू करण्यात आले आहेत. यासाठी शासनाने गरजू आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच मोफत धान्याचा लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाची आणि मालमत्तेची मर्यादा निश्चित केली आहे. जर कोणताही निकष यापैकी पूर्ण नसेल तर तुमच्या रेशन कार्ड कायमचं रद्द जाणार असल्याचं सगळ्यात मोठी घोषणा सरकारने केली आहे. काय आहेत महत्वाचे 5 नियम ते आता आपण प्रथमदर्शनी जाणून घेऊया. तुम्हाला हे 5 नियम तुमच्या रेशन कार्ड वाचवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तुम्ही जर हे 5 नियम पाळले नाहीत, तुम्ही जर हे सगळं व्यवस्थित केलं नाही तर तुमचे मात्र रेशन उद्यापासूनच कायमचं बंद हा सरकारचा निर्णय अखेर GRच आलाय. यामुळे आपण ही कामे तुमच्या 15 तारखेच्या अगोदर म्हणजेच 15 मार्चच्या अगोदर ही कामं करून घेणं खूप गरजेचं आहे. तर जाणून घेऊया काय आहेत नियम. उत्पन्न मर्यादा. शहरी भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आणि ग्रामीण भागातील कुटुंबाचे उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास एक कुटुंब अपात्र ठरेल. 4 चाकी वाहन. ज्या कुटुंबाच्या मालकीची 4 चाकी गाडी, कार, ट्रॅक्टर आहे त्यांना आता रेशनचा लाभ घेता येणार नाही. मालमत्ता. जर तुमच्याकडे 100 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा फ्लॅट किंवा स्वतःचं पक्क घर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. इन्कम टॅक्स. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर आयकर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाचं रेशन कार्ड बंद केलं जाईल. घरातील सुविधा. ज्यांच्या घरात AC किंवा जनरेटर यासारख्या सुखसुविधा आहेत त्यांनाही या यादीतून बाहेर काढले जाणार आहे. त्यासोबतच EKYC करणं अनिवार्य असणार आहे. त्यासाठी केवळ नियमच बदलले नाहीत तर प्रशासकीय प्रक्रियाही कडक करण्यात आली आहे. सर्व रेशन कार्ड धारकांना आता EKYC करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानदाराकडे जाऊन आधार पडताळणी पूर्ण केली नाही तर तुमचं रेशन कार्ड तातडीने बंद केलं जाणार आहे. तसेच अनेक जण
आपली खरी आर्थिक परिस्थिती लपवून रेशन कार्डचा लाभ घेतात अशा लोकांसाठी प्रशासनाने कडक इशारा दिला आहे. जर तपासादरम्यान एखादी व्यक्ती चुकीची माहिती घेऊन रेशन घेत असल्यास आढळले तर केवळ त्याचे रेशन कार्ड रद्द होणार नाही, तर त्याच्याकडून आजवर घेतलेल्या धान्याची वसुली बाजारभावाप्रमाणे केली जाईल. तसेच कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने गरिबी रेषेखालील आणि गरजू कुटुंबांना धान्याचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार या नवीन छाननीमुळे देशभरातील सुमारे जवळजवळ 70 कोटी अपात्र रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेव्हा महाराष्ट्रातील जवळजवळ 3.5 कोटी कुटुंबांना याचा जोरदार फटका बसणार आहे. तेव्हा आपण आपलं संपूर्ण ही कामे 15 मार्च पूर्वी करून घ्यावी, अन्यथा तुमचं रेशन कार्ड, तुमचं रेशन येणं कायमचं बंद होईल. हा सरकारचा कडक नियम तुमच्यासाठी देखील लागू होतोय. तेव्हा नवीन प्रक्रिया पूर्ण करून घ्या. धन्यवाद.